पाठ 8 ऊर्जा शक्तीचा जागर. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचं मोलाचं काम आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की वाचा. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे ते आघाडीचे शास्त्रज्ञ होत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, विलक्षण सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य. या पाठात त्यांच्या विद्यार्थी दशेतील काही आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शिक्षण घेण्यास कसं प्रवृत्त केलं याचं वर्णन या पाठात दिलेलं आहे. आज एवढ्या मोठ्या पदावर असलेले डॉक्टर माशेलकर यांच्या यशाचं गमक त्यांच्या अखंड ज्ञान साधनेत आहे. शिक्षणासाठी त्यांच्या आईने घेतलेल्या कष्टात आहे. शाळेतील त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यातील ऊर्जेला दिलेल्या चालनेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाचा निर्धार कायम असेल, पडेल ते कष्ट करण्याची तयारी असेल, चिकाटी असेल, पक्का निर्धार असेल, दुर्दम्य इच्छाशक्ती असेल आणि आपल्यातील ऊर्जा ओळखून कामाचं नियोजन केलं असेल तर यश हे हमखास मिळतंच. त्यावेळचे शिक्षक कसे होते त्याचा उल्लेख माशेलकरांनी केला आहे. त्यांच्या आईच्या स्वभावविशेषाबद्दल ते बोलले आहेत. आपल्या यशात आपल्या आईचे, शिक्षकांचे आजन्म ऋणी असल्याचे ते विनम्रपणे सांगतात. विद्या विनयेन शोभते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर माशेलकर. ब्रेन ड्रेन हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल ना? हा निव्वळ शब्दप्रयोग नाहीये, तर ही वृत्ती आहे. इथे आपल्या देशात जन्म घ्यायचा, शिक्षण घ्यायचं, पुढच्या उच्च शिक्षणाकरता परदेशात जायचं आणि गलेलठ्ठ पगारासाठी आपला ज्ञानाचा फायदा परदेशी लोकांना करून द्यायचा. पण डॉक्टर माशेलकरांसारखे लोक याला अपवाद आहेत. विलक्षण देशनिष्ठा त्यांच्या ठायी आहे. हा सुद्धा त्यांचा बहुमोलाचा गुण तुम्ही घेण्यासारखा आहे. कृती 1 व 2 तुम्ही करू शकाल. कृती 3 ओ निरपेक्ष वृत्तीने झोकून देऊन शिकवणारे शिक्षक लाभले. कृती 3 आ शिक्षण कमी होते. कृती 3 ई फी भरायला पैसे नव्हते. कृती 4 आणि 5 तुम्ही सोडवा. 6 अ भावे सरांनी नुसतं शास्त्र शिकवलं असं नाही, तर त्यांनी विषयाची गोडी लावली आणि जीवनातील तत्वज्ञान सुद्धा शिकवलं. भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरण एकत्र आणले तर कागद जळतो. आपल्यातील ऊर्जा शक्ती एकवटली तर आपण काहीही जाळू शकतो हे तत्वज्ञान त्यातून त्यांनी शिकवलं. विज्ञान आणि एकाग्रतेचा मंत्र दोन्ही एकाच वेळेस शिकवणारे असे ते शिक्षक होते. आपल्यातील ऊर्जा म्हणजे आपल्यातील क्षमता, कौशल्य, विद्वत्ता, निर्धार, संयम, चिकाटी, सातत्य आणि हे सगळं एकत्र आणणारी एकाग्रता. मग आपण कोणतंही कार्य सिद्धीस नेऊ शकतो. कृती 6 आ विनम्र, परिस्थितीची जाण असलेले, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले, मातृभक्त, गुरुभक्त, कुतूहल असलेले, विज्ञाननिष्ठ, देशनिष्ठ, शिक्षणाचा विलक्षण ध्यास असलेले, बिकट परिस्थितीत सुद्धा शिक्षणाचा पाठपुरावा करणारे असे जिद्दी. कृती 6 ई हे उत्तर पाठ वाचून तुम्ही नक्कीच लिहू शकाल. कृती 6 ई मुद्दे वाचून लिहायचा प्रयत्न करा. कुठल्याही विषयाचे शिक्षक, व्यक्तिमत्व, विषय, हातोटी, माणूस म्हणून आहेत किंवा होते, एखादा प्रसंग ज्यामुळे ते कायम स्मरणात राहिले.